ज्योती, काही सुचलं का ग? काय करायचं? हे बघ आई, आपण आत्ता लगेच तर नवीन साडी नाही घेऊ शकत. मी ना सरळ जाऊन बोलते आत्यांशी की हे बघा, तुम्हाला जो मानपान करायचा ना तो आत्ता लगेच शक्य नाहीये. लग्नानंतर हवी तर तुम्हाला जी साडी हवी आहे ना ती आम्ही देतो, पण आत्ता लगेच तर नाही जमणार. ज्योती, तुला काय वाटतंय? मी हे त्यांना सगळं बोलले नसेन का? पण ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीत अगं. मला टेन्शन आलंय. म्हणजे आपण साधे रीतिरिवाज नीट करू शकत नाहीये. अख्खं लग्न कसं पार पडणार आहे कुणास तू? आई अगं जरा शांत हो ना तू. हे बघ, मी समजावते ना त्यांना, ते समजून घेतील. मी पुरुषोत्तम काकांशी जाऊन बोलते. त्यांना मी हे सगळं सांगितलं ना तर ऐकतील अगं ते. आणि कुणी नाहीच ऐकलं ना तर सरळ पाया पडीन त्यांच्या. पण तू नको काळजी करू, बघू आपण. पडावंच लागेल. नाही, तुला पाया पडावंच लागेल. विनंती म्हणून नाही तर माझे उपकार म्हणून. मी तुझ्यावर उपकार करते म्हणून पाया पडावं लागेल. आता तुम्ही दिलेली साडी स्वीकारते मी. पाठवून द्या नंतर ती घरी. पण एक लक्षात ठेवा, तुमची मुलगी आमच्या घरी आल्यानंतर 24 तास तिच्यावर कडक लक्ष असेल माझं. आणि ती जरा जरी चुकली तर मग काही खैर नाही तिची. ताई, खूप आभारी आहे तुमची. तुमच्या मुलीवर कडक लक्ष असेल ना माझं. आणि कुठे आहे, कुठे ती गौरीवर पूजाला बसली ना? हो हो. तिला म्हणा जरा मनापासून पूज. मुहूर्त जवळ आलाय. बाळकृष्ण ह्यांची पूजा करतात जेव्हा नववधू नवीन घरात जाते तेव्हा सुख, शांती, समाधान घेऊन जाते. त्या घराला, त्या घरातल्या माणसांना समजून घेते. त्या घरातली परिस्थिती सांभाळून घेते. पण मी बाळकृष्णला उलट्या पावली त्या घरात घेऊन जाणार आहे. कारण मला त्या घरात अशांतता आणि त्या घरातल्या लोकांच्या मनात एकमेकांविषयी विष पेरायचंय. ह्या अन्नपूर्णा नवीन सून हिच्याबरोबर नव्या घरात भरभराट घेऊन जाते. पण मी ते घर उद्ध्वस्त करायला जाणार आहे. आई, आई काय झालं? का रडताय? आई तुम्ही रडू नका. आपली रडायची वेळ संपली आहे. आता थोड्याच वेळात हे लग्न पार पडेल आणि मग त्या गायकवाडांची रडायची वेळ सुरू होईल. आणि काहीही झालं तरी त्या घरातल्या लोकांना मी सुखाने जगू देणार नाही. हा शब्द आहे माझा. लग्नाच्या विधीला सुरुवात करूया. नवरदेवाला बोलवा. आले आले, नवरदेव आलेले. आता दीप कुठे आहे? स्वराज त्याला फोन केलाय मी. येईल तो. येईल, नको टेन्शन. खरे स्वराज असा अस्वस्थ का दिसतोय? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काही प्रॉब्लेम नाहीये. ते लग्न आहे ना त्यामुळे थोडा नर्वस आहे. मंगलाष्टक सुरू करूया. एक मंगलाष्टक झाल्यानंतर वधूला घेऊन यायचं आहे.
गुरुजी थांबा. दीप आल्याशिवाय मी हे लग्न नाही करू शकत. माझा भाऊ इथे नाहीये, तो मला माझ्या डोळ्यासमोर हवाय आणि त्याच्याशिवाय हे लग्न नाही होऊ शकत.